मैं करुणा धनंजय मुंडे, स्वराज्य शक्ती सेना जो मैंने 1.5 वर्ष अगोदर मी पक्ष काढला होता, स्वराज्य शक्ती सेना याचे माध्यमातून जे पुण्यामध्ये येणारी निवडणूक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ये सगळे आपला पक्ष जे लढवणार आहे आणि जे नवीन इच्छुक उमेदवार आहे त्यांना मी आवाहन करते पक्षाच्या वतीने की आजपर्यंत जैसे आमदाराचा मुलगा आमदार होतोय, खासदाराचा मुलगा खासदार होतोय आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेला आहे की आज राजकारणची जी परिस्थिती आहे, राष्ट्रवादी आणि बीजेपी, राष्ट्रवादी आणि बीजेपी एक घरामध्ये बायको बीजेपीची आमदार आहे, तो नवरा राष्ट्रवादीचे खासदार आहे, असे पूर्ण खेळी मांडलेली आहे, ज्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला दिसतोय की आज आपला महाराष्ट्र पूर्ण 80 वर्ष 100 वर्ष मागे आहे। आज लोकांचे मुद्दे कुठेही राहिलेले नाहीये। आपल्याला दिसतोय की आज शेतकरी पासून एक मोठा बिझनेसमॅन असो, एक विद्यार्थी असो, शिक्षक असो, कोणीही असो, सगळे परेशान आहे। फक्त हे राजकारणी लोकांमुळे ह्यांची जे ट्रेंड चालू आहे, थोडा फोडा आणि जोडा आणि फक्त खुर्चीचा जे राजकारण सुरू आहे, हे सगळी गोष्ट बघताना आणि सगळ्यांना माहिती आहे की मला पण 3-3 वेळा जेलमध्ये टाकला, त्यानंतर मी आज राजकारणमध्ये आली, नाही तो मी राजकारणी नाही होती। त्याच्यासाठी आज नवीन पक्षची, नवीन पर्यायाची गरज आहे। जनताला पण मी आवाहन करते, मतदाता राजा जे आहे त्यांना पण मी आवाहन करते की फक्त हे मोठे मोठे लोकांना फक्त संधी देऊ नका, एकदा नवीन लोकांना, चांगले लोकांना संधी देऊन बघा। तुमचे नेता बदलणार तरी तुमचे मुद्दे बदलणार, नाही तो तुमचे नेता तेच, तुमचे मुद्दे तेच। आज कार्यकर्त्यांना फक्त खुर्चियां उचलना, झंडे उचलना, सतरंजी उचलना, फक्त 3-3 पिढी तेच काम आहे आणि नेता लोकांच्या घरामध्ये जे पुढारी, स्थापित पुढारी लोकांच्या घरामध्ये आज 3री पिढी कार्यकर्त्यांचे आणि जनताचे समोर आहे। आता तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला हे सगळं जे आहे हे कुठे ना कुठेतरी संपवायचे आहे, आपले मुद्दे जे आहे ते संपवायचे आहे। आता आपण पुण्यामध्ये आपण बघू शकतो ट्रॅफिकची इतकी मोठी प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक आहे, मेट्रो आज सुरू झालेली नाही त्याच्यामुळे इतकी मोठी प्रॉब्लेम होत आहे, सगळे लोग फेस करत आहे। नाली, रस्ते, बिजली, पानी, ये तो पूरे महाराष्ट्र की कॉमन प्रॉब्लम है, कॉमन, एकदम कॉमन, हर गली में, हर रास्ते में है। पर जो बड़ी प्रॉब्लम है ट्रैफिक की, जमीनें खाना, जमीनें हिचकून घेना, आज मोठे मोठे राजकारणी लोक ज्या लोकांना आपण निवडून देताय, आज गोरगरीब लोकांची जमीन हिचकून घेताय। एक पुढारीची 1800 कोटीची जमीन आहे, त्यांचे जे आमचे चमचे हलाल दलाल लोक आहे त्यांची पण 2-2 हजार कोटीची जमीन आहे आज पुण्यामध्ये आणि गोरगरीब लोकांची 1-1 एकर जमीन सुद्धा सोडत नाही हे लोक। पुण्यामध्ये असे मुद्दे आहे मोठे प्रमाणामध्ये आणि जमिनीमुळे खून खराबे। आज नेता लोकांनी, आज पुढारी लोकांनी, ज्या लोकांनी आपण वर्ष पासून जिंकून दिला, त्या लोकांनी आपल्याला काय दिला, तो आपली जमीन हिचकून घेतली, नशा दिला, ड्रग्स दिला। मी खुद एरवडामध्ये होती, 45 दिवस बघितला मी स्वतःच्या डोळ्यातून की काय अवस्था आहे पुण्याची। नशा दिलेला आहे, नशेची गोळ्या, व्हाईटनर आणि काय काय असतात, गुटखा पुटका, जे असतात, मला तो जास्त माहिती नाही हे नशेची वस्तूचे बद्दल, तरी पण जे ड्रग्स इतना मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे। अरे आज एक बिस्लरी की बॉटल जरी आपल्याला खरेदी करायची आहे तो आपण सिस्टम मध्ये राहून आपल्याला खरेदी करावं लागते। कसं इतके शराब, नकली शराब, ये धंदे कोण चालवत आहे? हे नेता लोकांचे सगळे धंदे आहे। कला केंद्र ह्यांचे, दारूचे कारखाने ह्यांचे, फक्त आपल्या मुलाबाळांना ज्यांनी झेंडे उचलले, सतरंजी उचलली, त्यांना काय भेटलं? फक्त जे दारूचे कारखाने यांचे, पण पीने वाले जे हैं
ते गोरगरीब लोकांचे मुलाबाळा. तर हे सगळी गोष्टी जरी संपवायच्या आहे आपल्याला पुण्यामध्ये, तो स्वराज्य शक्ती सेनाचे नवीन लोक उमेदवारी भरा आणि जनताला पण मी निवेदन करणार की तुम्ही लोक भी पण लोकांना, नवीन लोकांना संधी द्या, निवडून द्या. धन्यवाद. हा, निवडणूक का लढवी? क्योंकि इतके सारे मुद्दे आहे. आज सगळे जरी गप्प बसले, मी पण गप्प राहू शकत होती है ना, पण मी विचार केला ज्यावेळी मी बघितलं की इतके मोठ्या प्रमाणामध्ये इतका अन्याय अत्याचार सुरू झालेला आहे, त्या बघताना मी निर्णय घेतला की नाही, कोणातरी व्यक्तीला आज एक मोठा कदम उचलण्याची गरज आहे. त्याच्यासाठी निवडणूक लढण्याची पण गरज आहे. क्योंकि जरी सत्तामध्ये नाही आले चांगले लोक, तो कुठे करणार? समाजसेवी म्हणून तुम्ही काम करू शकत नाही हे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये पण. क्योंकि हा, स्थानिक स्वराज्य निवडणूक जिती आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, सगळे स्वराज्य शक्ती सेना पक्ष लढणार आहे. युतीची आता मीटिंग सुरू झालेली आहे माझी. आज मी मुंबईमध्ये जाणार आहे. इकडून पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी मुंबईमध्ये जाणार आहे. माझी मीटिंग पण आहे 2-3 मोठे पक्षाचे सोबत. तो बहुतेक आमची जे शर्त आहे ते जरी पूर्ण झाली, जिथे जिथे आम्हाला तिकीट पाहिजे, क्योंकि आपला असंच नवीन पक्ष आहे आणि खूप संघर्षातून मी एकटी गेले 2 वर्षापासून सगळ्यांना माहिती आहे की मी लढत आहे एकटी. पण कसं तरी आज चान्स भेटलेला आपल्याला. तो जो आज आमचे जे कार्यकर्ते आहे, ये ज्या वेळे मी काहीच नाही होती, ज्या वेळे मी जेलमध्ये होती, 1.5 महिना हे लोक बाहेर बसत होते. तो हे लोकांना जिथे लढायचं आहे तिथे जरी तिकीट नाही भेटली तर आम्हाला काय कामाचा नाही आमचा पक्ष. ते सगळी गोष्ट आम्ही बघून युती करणार आहे. आमची शर्त नाही, त्यांच्या विरोधात नाहीये, सगळे एकसारखे नाहीये, पण कोणी चांगले आहे, कोणी वाईट आहे. आणि आज जैसे एक कहते ना, डूबते को तिनके का सहारा काफी होता है. तो आज मेरी नैया जो है डूब रही है कहीं ना कहीं. आज अपने महाराष्ट्र की नैया कहीं ना कहीं डूब रही है. तो कहीं ना कहीं यदि किसी का हात पकड़ के आगे जाने को मिल रहा है तो क्यों नहीं जाएंगे. आता मी सांगू शकत नाही, क्योंकि सांगितलेला तुम्ही माझे मनाची काढू नका, काढण्याचा प्रयत्न माझे मनाची काढण्याचा दोघी पण आहे. नाही, क्योंकि जरी मी उभे राहिली तो माझे जे ज्यांना मला सपोर्ट करायचा आहे तो मी करू शकणार नाही. त्याच्यासाठी आता मी लढणार. आपल्याकडे धमक आहे. सगळ्यांनी आज गेले 3 वर्षापासून माझं काम बघितलेलं आहे. एक पत्रकारांनी खूप चांगला विचारला होता मला 2 दिवस अगोदर औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये की तुम्ही 5 असे मोठे काम सांगा आम्हाला जे लोक तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून देऊ. तो असे 5 आता गेले 3 वर्षामध्ये खूप मोठे मोठे काम असे केलेले आहे, मी स्वतः केलेले आहे की ज्याच्यामुळे आपल्याला लोकांना निवडून द्यावं लागेल. आता प्रकरण तुमच्या मीडियावरती सुरू आहे. एक तर है ना, एक तर तो मीडियावरती सुरू आहे. एक आपल्याकडे जरी 1 कोटी रुपये आले तो आपले घर इन्कम टॅक्स येत आहे. पर 1800 कोटी की जरी जमीन खरेदी केली एक युवा मुलगाने ना, तो गृहमंत्रीचा असो तो कोणी विचारणारा नाहीये आणि 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरताय. तो हे सगळी गोष्ट आणि एकच नाहीये, खूप लोक आहे. याच्यावरती जरी पत्रकार परिषद घेतली तो मला 3 तास लागेल सगळ्यांचे नाव उघड करण्यासाठी. आणि माझ्याकडे आहे लिस्ट आहे पूर्ण आणि मी प्रूफ सुद्धा बात करते. सगळ्यांना माहिती आहे, सगळे पत्रकार बांधवांना माहिती आहे की मी प्रूफ सुद्धा मी बोलते आणि माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे. आता एकदम मतलब अचानक जानेवारीमध्ये मीडियावरती येत होता की जानेवारीमध्ये निवडणूक आहे, जानेवारीमध्ये आचारसंहिता लागणार आहे, पण अचानक लागली आहे. तो आपल्याला वेळ राहिली नाही तो मी सगळं उघड करणार होती इलेक्शनच्या अगोदर.
अमेडिया कंपनीच्या माध्यमातून पार्थ पवारांचं नाव समोर येते की ही जमीन मुंबईतली असेल किंवा भोपोडीतली असेल, ही हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हडपलेली आहे, मी स्पष्ट बोलते, हडपलेली जमीन आहे. पार्थ पवारांनी हा सगळे मिळून खाताय राजकारणामध्ये. मी अगोदर सांगितलेलं आहे, राजकारणामध्ये आज कशाला, आज मी छोटे घराची एक खूप नाहीये, मी एक इतके मोठे घराण्याची सून आहे जे पूर्ण भारतामध्ये गाजणारं नाम माननीय गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे असे मोठे घराण्याची मी सून असताना मला आज पक्ष काढावा लागला. आणि मी कोई अशी लहान मुलगी नाहीये, मी आज 45 वर्षाची एक मोठी स्त्री आहे, तरी पण मला आज पक्ष काढावा लागला. कशाला? न्याय भेटत नाही. आज महिलांना जेलमध्ये टाकताय. ज्या लोकांची छातीवर लाथ धरून हे लोक मंत्री होत आहे, आपला हे बनताय, आमदार खासदार बनताय, त्या लोकांच्या आई वडिलांना पण जेलमध्ये टाकलं गेलं आहे. गायकवाड फॅमिली त्यांना मी बघितलेलं आहे, पूर्ण आमदार होते त्यांच्या पाठीमागे, ते लोक इनोसेंट आहे, मी बघितलेलं आहे त्यांना. 75 वर्षाची महिलाला तुम्ही जेलमध्ये टाकताय, त्यांचे 77 वर्षाचे पिताजीला तुम्ही जेलमध्ये टाकताय फक्त राजकारणचा गैरवापर करून. त्याच्यासाठी मी हे पक्ष काढलेला आणि तो मला पण काय गरज नाही होती. असू दे ना, देखिए अभी यहाँ पर्दे लगे, सूरज दिख नहीं रहा है, सूरज दिख नहीं रहा है, पर इसका मतलब ये नहीं यहाँ पे बैठे वाले सब बोले कि नहीं सूरज नहीं है, तो ऐसा नहीं है कि सूरज का अस्तित्व नहीं है. कोर्ट ने मान्य करा है ना, किसी के मानने नहीं मानने से कुछ नहीं होता. सूरज का अस्तित्व है तो है, भले इस कमरे में पर्दे लगे हैं, सूरज नहीं दिख रहा, तो इसका मतलब ये नहीं कि सूरज नहीं है. सूरज तो उग गया सुबह 6 बजे. हाँ, क्या कोणाला नाही नाही, असे लोकांची माझ्या पक्षामध्ये जगह नाहीच आहे. असे लोकांची माझ्या पक्षामध्ये जगत नाहीच आहे. क्योंकि रुपाली ठोंबरे पाटीलला मी आजपर्यंत कधीही एक महिलासाठी लढण्यासाठी मी बघितलेला नाही आहे. आणि ज्यावेळी मी येरवाडा जेलमध्ये होती, त्यांचे नवऱ्यानी ते जे माझे नवऱ्याचा केस लढला होता आणि त्याच्यामध्ये मला 45 दिवस एट्रॉसिटी सारखे केसमध्ये माझी बेल होऊ दिली नाही होती. तो असे लोकांची मला गरज नाहीये. आणि जे लोक स्वतः भांडताय ते कुठून दुसऱ्या लोकांना न्याय देऊ शकतात. तुम्ही आता उल्लेख केला की मी मुंडे घराण्याची सून आहे, त्याच मुंडे घराण्यावरती म्हणून जरा मारण्याचा कट रचलेला आहे असं म्हणजे. आता ये प्रेस कॉन्फरन्स जे आहे जरांगे भाऊ आणि धनंजय मुंडे बद्दल, मी 2 वेळे पत्रकार परिषद बीडमध्ये घेतलेली आहे. पूर्ण माझे स्टेटमेंट जे आहे ते मीडियावरती गेलेले आहे. आणि आणखीन काय घ्यायचं आहे तो मी वेगळी पत्रकार परिषद घेऊन बोलणार. पण आता ये मी तुम्हाला पण मी हात जोडून विनंती करते, ज्या मुद्द्यावरती पत्रकार परिषद आहे ते इलॉबरेट करा. क्योंकि ऐका ना याच्यामध्ये काय असते, नाही तो वेगळे ठिकाणी मुद्दा फिरतोय आणि डायव्हर्ट होतोय. आणि मी एक और बोलते, एक पत्रकार सगळे लोक बसलेले आहे बीडमध्ये, एक पत्रकाराची मुलगीची पण निर्घुण हत्या झाली. ज्या वेळे मी संतावना भेट देणे गेली, 20 वर्षाचा मुलगा, त्यांच्या जन्मदिवस वाढदिवस होता त्या दिवशी, विचार करा. आणि फक्त त्या दिवशी 18 दिवस झाले होते. आणि आपल्यापर्यंत ये वेळ येऊ नये, पक्ष मैंने इसलिए नहीं खोला है कि टाइम पास के लिए और पब्लिसिटी के लिए नहीं. आता मी त्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही, मी सांगितलेलं आहे अगोदर. तर आता मी माझे पक्षाबद्दल आहे आणि मी इतकी लांबून मी आलेली आहे. मी जरांगे भाऊकडे लोकसभामध्ये आणि विधानसभामध्ये दोघीमध्ये आपला निवेदन घेऊन गेली होती की जरांगे भाऊ, आज तुमच्या कडे इतका मोठ्या प्रमाणामध्ये
हे आहे जनप्रतिसाद, तो आपल्याला महाराष्ट्रामध्ये काहीतरी बदल घडायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला माझ्या हे निवेदन स्वीकारा आणि जे माझी पार्टीच्या जे अध्यक्षपद आहे हे तुम्ही स्वीकारा. मला पार्टीमध्ये कोणत्याही पद नकोय, मला पार्टीचे तिकीट नको. हे निवेदन माझे फेसबुकवरती टाकलेलं आहे, आमदारकीमध्ये पण लोकसभामध्ये पण. तो मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे निवेदन स्वीकारा, अध्यक्षपद स्वीकारा, मला तिकीट नकोय, काय नकोय, पण नवीन लोकांना संधी द्या आणि महाराष्ट्राची जनताला न्याय द्या. तो त्यांनी सांगितलं, ताई मी एक समाजकर्मी माणूस आहे आणि समाजासाठी मी लढते. त्याच्यासाठी त्यांनी माझं जे निवेदन आहे ती नकार दिला होता. आता राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा एक संघर्ष पेटतोय. आरक्षणाच्या याच्याबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? ग्रामीण भागामध्ये बीडमध्ये आपण पाहतोय की दुसऱ्या लोकांना आरक्षण दिलं जातात किंवा ऑडिओ काही व्हायरल होतात. आरक्षणाबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय? मराठा समाजाला मांडलेली भूमिका योग्य आहे, दुसरीकडे ओबीसी म्हणतात की आमच्या हक्काचं काढून घेतलं जातं ते योग्य आहे. जातीपातीमुळे महाराष्ट्रामध्ये विकासाचा मुद्दा थांबलेला आहे आणि तुम्ही बघू शकता जे नगरसेवक आहे, जे 3 वेळा नगरसेवक आहे 15 वर्षपासून 20 वर्षापासून, त्यांच्या घरचे समोर नाली नाहीये, रस्ता नाहीये, जातीपातीमुळे फक्त. आणि कुठे ना कुठे मला फक्त विकासाची गोष्टीवर राजकारण करायचं. आणि ज्या वेळे निवडणुकी येते त्यावेळे हे लोकांना हिंदू मुस्लिम दिसतोय. राष्ट्रीय मुद्दा काय आहे? हिंदू मुस्लिम, क्योंकि जास्त मतदान आहे. पण महाराष्ट्र लेवलवरती हे मुद्दा चलत नाही. अल्पसंख्यक आहे मुस्लिम, त्याच्यामुळे इथे हिंदू मुस्लिम चालत नाही. तो हिंदू मध्ये वाद पेटण्याचे काम हे लोक करताय. 5 वर्ष आरक्षणचा मुद्दा कुठे जातोय? निवडणुकीच्या वेळेही कशाला येतोय आरक्षणचा मुद्दा? मला एक गोष्टीचा प्रश्न तुम्हाला विचारायचा, तुम्ही मला द्या, क्योंकि मी राजकारणी नाही. कुठे जातोय आरक्षणचा मुद्दा? त्याच्यासाठी कुठे ना कुठे जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोरिया भाजण्याचं काम हे राजकारणी लोक करतात. आता संग्राम जगताप आणि पडळकर त्यांनी ज्या जरी काय असतात, आता संपदा मुंडे आपल्यासारखी युवा बच्ची आहे, वो माझी मुलगी सारखी आहे, तिचा मर्डर झालेला आहे, आत्महत्या नाही ते मर्डर आहे. पण आज कुठे ते मुद्दा? कुठे हे ते लोक संग्राम जगताप सारखे, गोपीचंद पडळकर सारखे जे हिंदू मुस्लिमच्या नावावर बोंबलत आहे मीडियावरती, कुठे हे ते लोक आज? संपदा मुंडे काय हिंदू नाही क्या? जरी त्याबद्दल कोणी हिंदू और मुस्लिमचा मुद्दा होता तो आज पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता. तो हे सगळी गोष्टी आहे, आपल्याला हे सगळी गोष्टीवरती लक्ष नाही द्यायच्या. स्वराज्य शक्ती सेनामध्ये 2च जाती है, स्त्री आणि पुरुष, आणि एकच धर्म जे मानुसगी. आज मैं खुद अपनी जान हथेली पे लेके लोगों के लिए काम कर रही हूँ. आज तक मुझे कैसे लोगों को पुलिस प्रोटेक्शन दिया हुआ है, पर मुझे आज तक पुलिस प्रोटेक्शन नहीं दिया. फिर भी मैंने बोला नहीं, मैं डरने वाली नहीं, रुकने वाली नहीं. आज भीड़ जैसी जगह में मैं रह रही हूँ, फिर भी कोई पुलिस प्रोटेक्शन नहीं दिया. इसलिए मैं इलेक्शन में भी नहीं लेती हूँ कि मत दो, मुझे कोई जरूरत नहीं. तो ये सारी चीजें हैं. जरी मी उभे राहिली भाऊ, तो आज आमचे जे लोक आहेत त्यांना कोण पाठबळ देणार? नाही, पण मी स्वतःवर लक्ष देणार ना, स्वतःवर लक्ष देणार मी. हे मुद्दा आहे. हाँ तो बोला ना, जिम्मेदारी बोला ना, खून करा दे. बोला ना.